हाँ वाह तू रे 10 मिनिटात अडीच. वाह शाबाश इसको बोलते हैं काळे सर की अकॅडमी. राम राम भावांनो, आज आहे आपल्या शेलपार कौशरीचा दिवस 56वा. सकाळी सकाळी मस्तपैकी उठलो आणि ग्राउंडवर आलो. मी ग्राउंडवर यायच्या आधीच सगळी आपली मित्रमंडळी ग्राउंडवर आधीच हजर झाली होती. इकडे आपल्या ईश्वर भाऊचं काय चाललं होतं काय माहिती. बहुतेक मला वाटतंय 1600 मीटरच्या टिप्स सांगत असणार आहे. बाईला 1600 मीटरच्या टिप्स सांगून आपण केलं लगेच वॉर्मअपला चालू. मस्तपैकी वॉर्मअप आणि लुजनिंग केली. आज आपल्याला स्पीड वर्कआउट करायचा होता, पण रात्री पाऊस झाल्यामुळे 400 मीटरचं ग्राउंड ओललं होतं. म्हणून आज आपण फक्त 2.5 किलोमीटरचे 2 राऊंड मारले, ते पण एकदम स्पीड मध्ये. आता झाली होती आपली रनिंग करून मस्तपैकी. मग त्यानंतर घेतले आपण सपाटे मारायला. सपाटे मारल्याच्या नंतर स्क्वॉट मारले. स्क्वॉट मारून लगेच आपण घेतले मग ऍप्सचा वर्कआउट करायला. सगळा वर्कआउट करून आलो होतो घरी. घरी आल्यावर ह्यो आपल्या पायाला का झट होता काय माहिती, पण याला लईच मजा येत होती पायाला चावायला. मस्तपैकी आपल्या पिल्ल्यासोबत खेळून डाएट खायला घेतला. डाएट खाल्ला, फ्रेश झालो आणि लगेच निघालो लायब्ररी जाता जाता वाटतच आपल्याला देवाभाऊचं दर्शन झालं. देवाभाऊला भेटून मस्तपैकी लायब्ररीत गेलो. लायब्ररीत अभ्यास करायला बसलो होतो की तेवढ्यातच हृदय भाऊ आणि धीरज भाऊ आपल्याकडे आले. धीरज भाऊचा बूट जरा फाटला होता, तर बूट आपल्याला रिपेअर करायला येत होतं. मस्तपैकी 3 जण मग गेलो बूट रिपेअर करायला. बूट रिपेअर करून लायब्ररीत येऊन मस्तपैकी अभ्यास केला. आता दिवसभर अभ्यास करून लागली होती भूक लागली म्हणलं की लगेच सगळ्या पोरांनी ब्राऊन ब्रेड आणि पीनट बटरची सोय लावली. मस्तपैकी पीनट बटर आणि ब्राऊन ब्रेड खाऊन बसलो आपण लगेच अभ्यासाला. घरी जायच्या आधी म्हणलं मॅथचं लेक्चर उरकून घ्यावं. मॅथचं लेक्चर उरकून घेतलं. घरी गेलो, मस्तपैकी फ्रेश झालो, जेवण केलं आणि रिटर्न लायब्ररीला आलो. लायब्ररीला रिटर्न येऊन मस्तपैकी मॅथची प्रॅक्टिस करायला घेतली.